आजच्या या वर्डच्या सेक्शनमध्ये बीट या क्वेश्चनमधले 40च्या समोरचे प्रश्न आपण बघणार आहोत. 40च्या समोरचे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी चढत्या क्रमानं सॉर्ट करा असा हा प्रश्न आहे. स्टार्टवर क्लिक करायचं. ही दिलेली यादी आहे, मला चढत्या क्रमानं सॉर्ट करायचं आहे. पूर्ण यादीला सिलेक्ट करायचं प्रथम पहिल्यांदा असं काळं करायचं आहे. नंतर हा जो सॉर्ट टूल आहे तो इथं आहे. इथं क्लिक करून त्याला असेंडिंग म्हणलं आहे. या ठिकाणी प्रश्नात असेंडिंग म्हणजे चढता क्रम, डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. असेंडिंगला टिक करायचं, ओके करायचं, सबमिटला टिक करायचं. हाला 1 मार्क आपल्याला घट्ट झाला. पुढचा प्रश्न घ्यायचा असाच. दिलेल्या डॉक्युमेंटची यादी डिसेंडिंगमध्ये घ्यायची आहे. ही यादी आहे, याला डिसेंडिंगमध्ये घ्यायचं, सिलेक्ट करायचं असं. परत या सॉर्टवर जायचं, डिसेंडिंगला टिक करून याला ओके करायचं, सबमिट करायचं. पुढचा प्रश्न दिलेल्या डॉक्युमेंटचा क्रमांक, दिलेली यादी काढून टाकायची आहे. म्हणजे इथं दिलेली जे यादी आहे त्यांना क्रमांक दिलेले आहेत, सिरियल नंबर ज्याला आपण म्हणता. मला फक्त हे क्रमांक नको आहेत. पहिल्यांदा प्रथम या पूर्ण या यादीला सिलेक्ट करायचं आपल्याला पूर्ण असं. त्यानंतर या टूलवर जायचं, इथं नंबरिंग टूलवर जायचं, याला नन करायचं. नन केलं की याच्या पुढचे सगळे नंबर्स गेले. असा प्रश्न करून बघायचा आहे आपण. काही प्रश्न अडचणी आली की लगेच आपल्या या यूट्यूबवरला 40च्या पुढचे असेल आपला व्हिडिओ बघायचा. दिलेल्या डॉक्युमेंटची यादी नंबर काढून टाकला आपण. हा प्रश्न झाला आपला. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये कॉस्ट या शब्दाला रेटनं रिप्लेस करा म्हणजे रिप्लेस शब्द आहे, तर शब्द आपल्याला रिप्लेस म्हणते. शेवटी रिप्लेस करा म्हणजे रिप्लेस कमांड आपल्याला माहिती आहे, होममध्येच असते सर्वात शेवटी, तर रिप्लेस असते. इथं क्लिक करायचं. एक डब्बा येईल आपल्याला समोर असा, ज्याला आपण डायलॉग बॉक्स म्हणतो. हा डायलॉग बॉक्स येईल असा. या पहिल्या डब्यामध्ये हा पहिला शब्द लिहायचा, कॉस्ट लिहायचा आहे. नवीन शब्द खाली पाहिजे असेल जो शब्द, तर जसं आहे तसं लिहायचं, COST कॉस्ट लिहायचं आहे. आणि इथं रेट लिहायचं आहे. आणि याला रिप्लेस ऑलवर टिक करायचं आहे. जिथं जिथं कॉस्ट आहे तिथं रेट हा शब्द रिप्लेस होऊन जाईल. 5 ठिकाणी रिप्लेसमेंट झालं म्हणून सांगते असं. क्लोज करा, सबमिट करा. त्या पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटला ला शब्दाला अँड रिप्लेस करा म्हणजे सेमच तसा प्रश्न करायचा. कुठं कुठं जावं लागणार आपल्याला त्यासाठी. सरळ ह्या होम टॅबवर जायचं, इथं रिप्लेसवर जायचं आणि इथं लिहायचं. अँड ह्या शब्दाला अँडनं रिप्लेस करायचं. अँड शब्द नवीन शब्द खाली लिहायचा, रिप्लेस ऑल करायचं, ओके करायचं, क्लोज करायचं, सबमिट करायचं. अशा प्रकारे हा पण प्रश्न आपण केला. दिलेल्या डॉक्युमेंटला आर्टिकल 1 मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा म्हणले. फॉर्मॅट कॉपी करा म्हणले. फॉर्मॅट कॉपी करा म्हणले. फॉर्मॅट, तर फॉर्मॅट कॉपी कसं करता आपण. आर्टिकल 1चा फॉर्मॅट कॉपी करा, आर्टिकल 2ला लागू करा असा हा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेत 100% हा प्रश्न येतो. आर्टिकल 1 जे दिसते आपल्याला असं लाल कलरमध्ये आहे आणि आर्टिकल हे या निळ्या कलरमध्ये दिसते आपल्याला इथं. तर याचा जो फॉर्मॅट जसा तसा कॉपी करून याच्यावर लावायचा. मला काही खोडायचं नाही, फक्त फॉर्मॅट कॉपी करायचा. तर आर्टिकल 1ला क्लिक करायचं. फॉर्मॅट कॉपी करा म्हणलं की या फॉर्मॅट पेंटरवर जायचं, इथं क्लिक करायचं. एक ब्रश येईल असा, हा ब्रश याच्यावर फिरवायचा व्यवस्थित असा. बघा याचा फॉर्मॅट याच्यावर कॉपी झाला. सबमिटला टिक करा. तर अशा प्रकारे हा पण प्रश्न आपण केला. पुढचा प्रश्न करून बघू शकता असं. मिस्टर शशी क्लासरूम शीर्षकाचा फॉर्मॅट कॉपी करा, आर्टिकल 1ला लागू करा. सेम प्रोसेस आहे तशीच. हा जो हेडिंग आहे या हेडिंगची हेडिंगला सिलेक्ट करायचं पहिल्यांदा असा आणि या फॉर्मॅट पेंटरवर टिक करायचं. हा फॉर्मॅट कॉपी करायचा आहे, आर्टिकल 1ला लागू करायचं, याला सिलेक्ट करायचं. याच्यासारखं हे झालं का बघा, सबमिट करायचं. परत प्रश्न व्यवस्थित चेक करा, कारण हा प्रश्न परीक्षेत येतो असाच. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शशी क्लासरूम ही हेडिंग आहे. या हेडिंग जे फॉर्मॅट कॉपी करा म्हणलं, हेडिंगला पहिल्यांदा सिलेक्ट करायचं, या ब्रशवर क्लिक करायचं. फॉर्मॅट कॉपी म्हणलं की या ब्रशवर जायचं. नुसतं कॉपी म्हणलं तर हे वरचं कॉपी आहे, पण फॉर्मॅट कॉपी म्हणलं की खालचं घ्यायचं आणि याच्यावर असा ब्रश येईल, हा ब्रश याच्यावर फिरवायचा असा. आजाला सबमिट करायचं. लक्षात ठेवा, कॉपी आणि फॉर्मॅट कॉपीमध्ये खूप फरक असतो. तुम्ही एक प्रकल्प अहवाल तयार केलेले आहे. या अहवालात सर्व शिक्षकाचे एक समान फॉर्मॅटिंग करायचं आहे. सेलिब्रेशनचा फॉर्मॅट समर कॅम्पला लागायचा आहे. सेम लांब लचक प्रश्न दिला, उत्तर छोटं तेच आहे की हे जे हेडिंग्स आहे, कोणती हेडिंग, हे सेलिब्रेशन नावाची जी हेडिंग आहे याचं फॉर्मॅट कॉपी करायचं आहे. याला सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यावर क्लिक करायचं आहे फॉर्मॅट पेंटरवर.
आणि या हेडिंगला द्यायचं म्हणून या हेडिंगला तसंच क्लिक करायचं असे. बरे हा जो प्रश्न बरेचदा आपल्याला चूकच दाखवतो, सेटिंग चुकीच झालेली आहे तर चूकच दाखवतो, पण आपला प्रश्न बरोबर आहे. लक्षात ठेवा, फॉर्मॅट कॉपीचे आतापर्यंत सगळेच प्रश्न बरोबर आले, फक्त हाच प्रश्न चुकीच दाखवतो. याच आपल्या सॉफ्टवेअरमध्ये काही इश्यू असल्यामुळं आपल्याला चुकीचं दाखवलं जाते. दिलेले डॉक्युमेंटच्या पहिल्या पानाच्या आरंभी इन्फॉर्मेशन शब्द लिहायचा. कोणता शब्द लिहायचा? पहिल्या पानाच्या आरंभी म्हणलंय. आरंभी म्हणल्यानं सुरुवातीला लिहायचं, इथं क्लिक करायचं, सुरुवातीलाच इन्फॉर्मेशन शब्द लिहायचा, INFORMATI1 इन्फॉर्मेशन लिहायचं. मग याला सिलेक्ट करायचं आहे, शब्द लिहा. टॅब पर्यायाचा वापर करून त्याची स्थिती 2 सेट करायची आहे. तर टॅब पर्याय वापरायचा आहे. पहिले हेडिंगला सुरुवातीला इन्फॉर्मेशन लिहायचं असं, त्याला सिलेक्ट करायचं असं, आणि या पॅराग्राफच्या छोट्याशा बारीक पॉईंटला टिक करायचं. दिसते का? मग इथं गेल्यानंतर असा डायलॉग बॉक्स येईल, याच्या टॅबवर जायचं आणि टॅबवर याची स्थिती 2 इंच 2 लिहून इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं, इंच द्यायचं. ओके करायचं आहे. ओके केल्या आणि सबमिट करायचं. मग आपलं उत्तर बरोबर आलं. कसं करायचं कळालं का? हा प्रश्न परीक्षेत येतो. दिलेल्या डॉक्युमेंटच्या पहिल्या पानाच्या आरंभी इन्फॉर्मेशन शब्द लिहा. तर पहिल्या पानाच्या आरंभी क्लिक करायचं, इन्फॉर्मेशन शब्द लिहायचा आणि नंतर त्याला सिलेक्ट करायचं, या बारीक टॅबला टिक करायचं आणि इथं टिक केलं की इथं टॅबवर जायचं आणि 2 लिहायचं. इथं इन्व्हर्टेड कॉमाला इंच वापरायचं, इन्व्हर्टेड कॉमा इंच द्यायचंच गरजेचं आहे. याला ओके करायचं आहे आणि याला सबमिट करायचं. आपला प्रश्न रिपीट करून दाखवला तुम्हाला मी, तर बरोबर आला. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटच्या पहिल्या पानाच्या तळाशी म्हणले डेट शब्द टाईप करा म्हणले. पहिल्या पानाच्या तळाशी, तर तळाला जावं लागेल. पहिल्या पानाची इथं क्लिक करतोय, तळाशी जाण्यासाठी एंटर करत जा. पहिल्या पानाच्या तळाशी जा. तर पहिलं पान कुठं संपते बघा, इथं संपलं पहिलं पान. त्याच्या वरच्या डब्यात जायचं, पेजवर जायचं बघा. इथं खालीचं दुसरा पेज आहे, हा पहिला पेज आहे. पहिल्या पानाचा तळाचा भाग हा दुसरा पेज आहे, हा पहिला पेज आहे. इथं डेट हा शब्द लिहायचा आणि याला सिलेक्ट करायचं आणि परत जायचं, या टॅबच्या बारीक टॅबवर या पॉईंटला टिक करायचं आणि परत टॅबवर जायचं. याची स्थिती 3.5 सेट करायची आहे. 3.5 लिहायचं, इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा, इंच द्यायला विसरायचं नाही आणि याला ओके करायचं आणि मग याला सबमिट करायचं. हा आत्ता उत्तर आपलं बरोबर आलं. अशा प्रकारे आपण 40 ते 50 पर्यंतचे जे प्रश्न हे व्यवस्थित केले आपण. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा हां, आणि ते परत परत बघा, जेणेकरून चुकलेला प्रश्न पटकन कळून जाईल. आपल्या ग्रुपला व्हिजिट करत जा. 50च्या समोरचे 40च्या समोरचे प्रश्न मी टाकलेले आहेत हां, तर ते तुम्ही बघत जा. धन्यवाद.